आज आपण या व्हिडिओमध्ये क्लोनिंग टेक्नॉलॉजीबद्दल थोडीशी डिटेल माहिती बघूयात. तर काय आहे क्लोनिंग टेक्नॉलॉजी? क्लोनिंग टेक्नॉलॉजीबद्दल सर्वांनीच ऐकलं असेल की यामध्ये आपल्यासारखा दिसणारा दुसरा जीव तयार करता येऊ शकतो. याला म्हणतात क्लोनिंग टेक्नॉलॉजी. म्हणजेच आपली जेनेटिकली आयडेंटिकल कॉपी तयार करणे म्हणजे क्लोनिंग टेक्नॉलॉजी होय. तर याबद्दल बरेच डाऊट्स आपल्या मनामध्ये असतील. हे कसं केलं जातं? हे लीगल आहे का? याची काही लाईव्ह एक्झाम्पल आहेत का? ह्याचे फ्युचर स्कोप काय आहेत? किंवा ही टेक्नॉलॉजी महत्त्वाची आहे का? तर एकंदरीत ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण बघूयात. क्लोनिंग हा शब्द जरी अवघड वाटत असेल तरी आत्ताच्या इरामध्ये AI क्लोनिंग हे नाव सगळ्यांनीच ऐकलं असेल. आपल्या आवाजाची हुबेहूब नक्कल काही सॉफ्टवेअर आपल्याला काही सेकंदांमध्ये करून देतात. याला आपण AI व्हॉइस क्लोनिंग म्हणतो. पण फक्त आवाजाची नक्कल नव्हे तर संपूर्ण शरीराची किंवा संपूर्ण बॉडीची हुबेहूब प्रत या क्लोनिंग टेक्नॉलॉजीद्वारे तयार करता येते. एवढी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस म्हणजे विधात्याच्या निर्मितीला चॅलेंजेस की नक्कीच अवघड असणार. म्हणूनच आता आपण पॉइंट वाईज पाहू की ही क्लोनिंग टेक्नॉलॉजी वर्क कशी करते. नेचरमध्ये ऑलरेडी क्लोनिंग हे घडतंच, त्यात काही विशेष नाहीये. सेल रिप्लिकेशन प्रोसेसमध्ये विदाउट एनी जेनेटिकल अल्टरेशन किंवा रिकॉम्बिनेशन न होता सेलचं रिप्लिकेशन तयार होतं. उदाहरण घ्यायचं झालं तर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स जसं की बॅक्टेरिया असतात, ज्यामध्ये जेनेटिकल आयडेंटिकल डुप्लिकेशन्स होतं आणि बायनरी फिजन किंवा बडिंग टेक्निकद्वारे स्वतःसारखे दिसणारे हजारो जीव बॅक्टेरिया तयार करतात. हे नेचरमध्ये घडतं, परंतु हे जर का माणसाने तयार केलं तर ते थोडंसं विशेषच होणार ना. सध्या बायोमेडिकल रिसर्चमध्ये क्लोनिंग म्हणजे बायोलॉजिकल मटेरियलचं डुप्लिकेशन. आणि हे कशासाठी करायचं तर रिसर्चसाठी, स्टडीसाठी. DNA सेगमेंट्सला किंवा एखाद्या इंडिव्हिज्युअल सेल्सला डुप्लिकेट करायचं. आणि सध्या PCR हे टेक्निक वापरलं जातं DNAच्या डुप्लिकेशनसाठी आणि त्याच्याद्वारे DNA ॲनालिसिस हे केलं जातं. तर PCR म्हणजे पॉलिमरेज चेन रिॲक्शन. बायोमेडिकलमध्ये या PCRला खूप महत्त्वाचं मानलं जातं, ज्याच्यामध्ये DNA सिक्वेन्सला ॲम्प्लिफाय केलं जातं, जे की बेस्ड असतं एन्झायमॅटिक रिप्लिकेशन ऑफ न्यूक्लिक ॲसिड. आता आपण क्लोनिंगचे प्रकार याच्याकडे बघू. क्लोनिंगच्या प्रकारामध्ये रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग किंवा रिसर्चसाठी केलं जाणारं क्लोनिंग असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर ते वन बाय वन आपण बघू. रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंगमध्ये जसाच्या तसा सेम जीव तयार केला जातो. जसाच्या तसा रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंगमध्ये सेम आयडेंटिकल कॉपी ही जनरेट केली जाते. तर ह्या क्लोनिंग टेक्नॉलॉजीबद्दल समाजामध्ये आणि सर्वच स्तरामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारचे समज आहेत. चुकीचे, बरोबर, भीतीदायक किंवा उत्सुकतेचे असे बरेच समज आहेत की हे क्लोनिंग का करायचं किंवा हे धोकादायक असू शकतं किंवा हे फायद्याचं असू शकतं. असे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. आणि त्यामध्ये ह्युमन क्लोनिंग हे तर सगळ्यात कॉन्ट्रोवर्शियल गोष्ट आहे की माणसासारखा दिसणारा दुसरा माणूस जर तयार झाला तर हे नक्कीच गंभीर किंवा भयानक असेल आणि त्याला या गोष्टीला वेगवेगळे अँगल्स आहेत. त्यामुळे ह्युमन क्लोनिंग ही खूपच वादात्मक गोष्ट ठरलेली आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा म्हणण्यापेक्षा सगळ्याच कंट्रीमधून हे बॅन्ड आहे सध्या तरी. जसं की कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे याचे काही धोके असले तरीही काही पॉझिटिव्ह पॉईंटसुद्धा आहेत ह्युमन क्लोन केल्याचे. आजारांवरती मात करता येऊ शकतं, जेणेकरून काही जेनेटिकल डिसऑर्डर असतील तर त्या सिलेक्ट करून आपल्याला काढून टाकता येतील आणि एक चांगल्या प्रकारचं लाईफ त्या व्यक्तीला देता येईल. आणि दुसरं म्हणजे की जे लॉस्ट चिल्ड्रन आहेत, जे की ज्यांची डेथ झालेली असू शकते किंवा जे लॉस्ट झालेले असू शकतात, अशांच्या DNA पासून त्यांचं रिबर्थ करता येऊ शकतं. असे काही सुखावह पॉईंटसुद्धा यामध्ये आहेत. त्यातमध्ये दुसरं आहे थेरॅपेटिक क्लोनिंग, जे की मेडिकल सायन्ससाठी वापरलं जाऊ शकतं. ट्रान्सप्लांटेशन सारख्या गोष्टी ज्यामध्ये अख्खे अवयवचे अवयव माणसांचे बदलले जातात, त्यामध्ये त्याच माणसांच्या सेलपासून त्याचेच अवयव तयार करून नवीन अवयव त्या व्यक्तीमध्ये फिट करणं, अशा टाईपचं एक थेरॅपेटिक क्लोनिंग असू शकतं. आणि जर का हे प्रत्यक्षात उतरलं तर हे खूपच वरदान ठरेल मेडिकल सायन्ससाठी. आणि यामध्ये याचा मुख्य उद्देशच असा असतो की एक एम्ब्रियॉनिक स्टेम सेल तयार केली जाते आणि जिचा उपयोग हा फक्त मेडिकल यूजसाठी करता येऊ शकतो. या थेरॅपेटिक क्लोनिंग या प्रक्रियेद्वारे जो एम्ब्रिओ तयार केला जातो तो होल बॉडी तयार करण्यासाठी न वापरता जे काही स्टेम सेल डॅमेज झाले असेल
त्या ठिकाणी त्या स्टेम सेलला हार्वेस्ट करण्यासाठी एम्ब्रिओ वापरला जातो इम्प्लांटेशनसाठी. तर आता हे क्लोनिंग कसं केलं जाऊ शकतं, रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंगमध्ये कोणतं टेक्निक वापरलं जातं, कशा पद्धतीने दुसरा जीव हुबेहूब दिसणारा तयार केला जाऊ शकतो, हे आपण थोडक्यात बघू. तर यामध्ये सोमॅटिक सेल न्यूक्लिअर ट्रान्सफर म्हणून एक मेथड आहे, जी की खूपच एक्स्ट्राऑर्डिनरी ॲडव्हान्समेंट म्हणून समजली जाते, ज्यामध्ये एका सेलचा न्यूक्लियस, प्रत्येक सेलमध्ये एक न्यूक्लियस असतो, तर तो न्यूक्लियस काढून आपल्याला एक्सपेक्टेड जो न्यूक्लियस आहे तो तिथं ट्रान्सप्लांट करून नवीन सेल बनवली जाते. आणि असं काहीतरी टेक्निक आहे. तर हे SCNT म्हणून मेडिकल सायन्समध्ये सध्या क्लोनिंग क्षेत्रामध्ये खूप फेमस टेक्नॉलॉजी आहे, जी की शोधून काढली सायंटिस्ट जॉन गर्डन यांनी 1958मध्ये, जे की खूप मोठे बायोलॉजिस्ट होते. त्यांनी फ्रॉगच्या इंटेस्टायनल सेलपासून न्यूक्लिअर ट्रान्सफर मेथड सक्सेसफुली केली आणि त्यांच्या या अतुलनीय कार्याबद्दल 2012चे नोबेल प्राईज त्यांना मिळालं. तर या टेक्निकमध्ये काय केलं जातं, एग सेल जी की फर्टाईल करायची आहे, त्यामध्ये सोमॅटिक सेल म्हणजे बॉडी सेलचा न्यूक्लियस हा ट्रान्सफर केला जातो आणि त्या एग सेलचा जो ओरिजिनल न्यूक्लियस आहे तो काढून टाकला जातो. आणि मग जी रिझल्टंट सेल तयार होते त्या सेलला डिव्हायडेशनसाठी स्टिम्युलेट केलं जातं आणि नंतर फर्दर जेनेटिकल मटेरियलमध्ये सेम डोनारचे कॉपी असते. आता ॲप्लिकेशन एरिया म्हणजे याचा यूज आपल्याला कुठं केला जाऊ शकतो, तर यामध्ये ॲग्रिकल्चरल क्लोनिंग हा एक विषय आहे, जिथं रिप्रोडक्शनची खूप गरज असते. तर इथं क्लोनिंग टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने वापरता येते, जसं की खूप दूध देणारी गाई असेल किंवा चांगलं मांस देणारा एखादा प्राणी असेल, ज्याचं रिप्लिकेशन करून आपण क्लोनिंग करून ही टेक्नॉलॉजी वापरू शकतो. म्हणजे आणि चायनाच्या एका कंपनीनं, बोया लाईफ ग्रुप म्हणून एक कंपनी आहे, त्यांनी प्लॅन सुद्धा केलेला आहे की मांस तयार करण्यासाठी जवळपास खूप मोठ्या प्रमाणावरती प्राण्यांची निर्मिती केली जाऊ शकेल. दुसरा आहे बायोमेडिकल रिसर्चसाठी क्लोनिंग कशा पद्धतीने उपयोगी येऊ शकतं. तर बायोमेडिकल रिसर्चसाठी एखादा ॲनिमल तयार करून त्याच्यावरती डिसीज कोणते कोणते याला आहेत ते टेस्ट करून त्याचा स्टडी केला जाऊ शकतो, किंवा नवीन तयार केलेले ड्रग त्याच्यावरती वापरून त्या ड्रगची टेस्ट घेतली जाऊ शकते. अशा पद्धतीचे उपयोग हे क्लोनिंग टेक्नॉलॉजीद्वारे रिसर्च इन्स्टिट्यूटला केले जाऊ शकतात. आणखी एक इंडेंजर्ड स्पेसिस म्हणजे पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे म्हणा किंवा अन्य कारणांमुळे अशा काही प्राण्यांच्या प्रजाती आहेत की ज्या नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत. तर अशा प्रजातींचे रिप्लिका तयार करून ठेवून आपण त्यांचे जतन आणि संवर्धन करू शकतो. यासाठी ही क्लोनिंग टेक्नॉलॉजी वापरली जाऊ शकते. पण हे सर्व करत असताना हे दिसतं तितकं सोपं नाही आहे. यामध्ये खूप चॅलेंजेस आणि इथिकल कन्सर्नसुद्धा आहेत. चॅलेंजेस असे की सक्सेस रेट खूप कमी असतो. खूप जास्त प्रमाणात ट्रायल घेतल्यानंतर कोणती तरी एक ट्रायल सक्सेस होऊ शकते आणि सक्सेसफुल क्लोन तयार होऊ शकतो. आणि इथिकल कन्सर्न म्हणजे एखादा प्राणी किंवा ह्युमन रिप्लिका तयार करणं हे इथिकल आहे का किंवा ते लिगल आहे का, हे सगळे इश्यू चेक करूनच क्लोनिंग टेक्नॉलॉजी ही इम्प्लिमेंट केली जाऊ शकते. लो सक्सेस रेट हा एक बिगेस्ट डिसॲडव्हान्टेज आहे आणि खूप क्लिनिकल ट्रायलनंतरच कुठंतरी 1% सक्सेस रेट यामध्ये असतो. त्यामुळे खूप खर्चिक आणि वेळखाऊ प्रोसेस म्हणून क्लोनिंग टेक्नॉलॉजीकडे पाहिलं जातं. आणि विशेषतः रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग म्हणजे हुबेहूब एखादी प्रतिकृती तयार करणे प्राण्याची किंवा ह्युमनची, याला रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग म्हणतात ना. तर हे खूप कॉम्प्लिकेटेड म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. ह्यामध्ये सक्सेस रेट हा खूप कमी आहे आणि जरी आपण सक्सेस मिळालं एखादी प्रतिकृती निर्माण करण्यामध्ये, तरीही नंतर तयार होणारे हेल्थ इश्यू हेही यामध्ये मॅटर करते. इथिकल इश्यू हाही खूप मोठा प्रश्न यामध्ये पुढे जाऊन, जरी आपण पैसा वेळ हे सगळं घालवून एखादा क्लोन तयार केलाच तरी त्याच्याबद्दल त्याचे मोरल स्टेटस काय असेल समाजामध्ये, किंवा तयार झालेल्या क्लोनचा मिसयूज तर केला जाणार नाही ना, असे अनेक प्रश्न इथिकली क्रिएट होतात. तर डॉली शिप म्हणून 1996मध्ये एक क्लोनिंग टेक्नॉलॉजीद्वारे तयार केली होती आणि ही या टेक्नॉलॉजीद्वारे तयार केलेली सर्वात पहिली अचिव्हमेंट, या क्षेत्रातलं पहिलं लँडमार्क अचिव्हमेंट म्हणून ओळखलं जातं, जिचा जन्म हा 1996मध्ये झाला होता.
आणि ही डॉली शिप तयार केल्यानंतर समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांमधून यावरती खूप जोरदार युक्तिवाद झाला होता की हे कसं बरोबर किंवा हे कसं चुकीचं, यावरती प्रत्येकानं आपलं मत मांडलं होतं. लॅबमध्ये क्लोनिंग टेक्नॉलॉजीद्वारे डॉली शिप तयार करणं हे इतकं सोपं काम नव्हतं. 327 ट्रायलनंतर मिळालेलं ते एक सक्सेस होतं. तरीही समाजाला ते रुचलं नव्हतं, कारण त्यामध्येही खूप थ्रेट्स होते आणि यानंतर ह्युमन क्लोनिंग हे केलं जाऊ शकेल लगेचच, अशी एक भीती समाजाच्या वेगवेगळ्या स्तरामधून तयार झाली होती. आणि प्रत्येक माणसाला स्वतःचं अस्तित्व हे प्रिय असतंच. मग आपण आपलं अस्तित्व हरवून बसू काय, किंवा आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण झाल्यानंतर किंवा तयार केला गेल्यानंतर त्याचं मेंटल स्टेटस, आपलं मेंटल स्टेटस काय असेल, किंवा त्या नवीन आलेल्या जीवाला समाज कितपत ॲक्सेप्ट करेल, हे सगळे प्रश्न समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांमधून निर्माण झाले होते. जरी क्लोनिंग टेक्नॉलॉजी ही विज्ञानाला पडलेलं सुंदर स्वप्न असलं तरीही त्याबद्दल भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. कारण सस्तन प्राणी क्लोनिंग टेक्नॉलॉजीद्वारे तयार केले जात होते, म्हणजे माणसाची निर्मिती ही इम्पॉसिबल नाही आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं होतं. आणि ह्युमन क्लोनिंग हे एक चर्चेचा विषय ठरला होता. 2011मध्ये अमेरिकी सैन्याने पाकिस्तानमध्ये ओसामा बिन लादेनला घरात घुसून मारलं एका विशिष्ट अभियानाद्वारे. परंतु तेव्हाही लादेन खरा मारला गेला की ही फक्त अफवा आहे, आणि जरी लादेन मारला असेल तरी खरं तोच मारला की त्याचा क्लोन मारला गेला, याबद्दलही साशंकता ही समाजामध्ये पसरली होती. कारण त्यावेळीही क्लोनिंग टेक्नॉलॉजी नवीच होती. अशा पद्धतीने गुन्हेगारी क्षेत्रामध्ये ही क्लोनिंग टेक्नॉलॉजी ही एक कॉन्ट्रावर्सी म्हणून वापरली जाऊ शकते, किंवा गुन्हेगारांचे क्लोन तयार करून त्या गुन्हेगाराला वर्षानुवर्ष जिवंत ठेवता येऊ शकतं, ही भीती समाजामध्ये होती. असे बरेच इथिकल इश्यू त्यावेळी जनरेट झाले होते, जे की विवादाचे कारण ठरू शकले. आणि ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून किंवा इन सब चीज़ों को मद्देनजर रखते हुए सगळ्या कंट्रीमध्ये क्लोनिंग टेक्नॉलॉजी ही बॅन आहे. ह्युमन क्लोनिंगला तर स्ट्रिक्टली बॅन आहे. मेडिकल रिसर्चसाठी वगैरे नॉन रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग हे अलाउड आहे, परंतु रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग ज्यामध्ये माणूस जसा तसा परत तयार केला जाऊ शकतो, या कृतीला मात्र बॅनच आहे, जेणेकरून त्याचे पोटेन्शियल मिसयूज वाचवले जाऊ शकतील. आणि यामध्येच आणखी एक भीतीदायकता किंवा समाजापुढे प्रश्न म्हणून उभा राहिला होता की ज्यामध्ये डिझायनर बेबी तयार केले जाऊ शकतील, जे की पालकांनी डिसाईड करायचं की आपल्याला कोणत्या प्रकारचं बाळ हवं आहे आणि त्याप्रमाणे तसे जीन्स त्यामध्ये ॲड करायचे आणि डिझायनर बेबी तयार करायचं. हाही एक थ्रेट समाजापुढे आला होता. थेरॅपेटिक क्लोनिंग किंवा थेरॅपेटिक लेवलवरती क्लोनिंगचं पोटेन्शियल हे मात्र एक वेगळीच अचिव्हमेंट आहे. एक वरदान म्हणूनही याकडे पाहिलं जाऊ शकतं, कारण शरीरामध्ये जे नको असलेल्या भागाचं क्लोनिंग तयार करून त्याचं रिप्लांटेशन केलं जाऊ शकतं आणि मेडिकल सायन्ससाठी ही ट्रीटमेंट किंवा वेगवेगळ्या डिसीजवरती हे एक सोल्युशन ठरू शकतं. त्यामुळे थेरॅपेटिक क्लोनिंगला एक अनन्यसाधारण महत्त्व आहेच. आणखी एक लॉस्ट ऑफ जेनेटिकल डायव्हर्सिटी, म्हणजे निसर्गतःच बघा ना, आपल्या आसपास किती प्रकारची माणसं, किती प्रकारचे प्राणी हे निसर्गानं निर्माण केलेत. मांजरच असतं साधं, परंतु एकसारखं नसतं ना. माणसाचंही तसंच आहे, माणसंही एकसारखी नसतात. पण डिझायनर बेबी किंवा क्लोनिंगमुळे एकसारखी हुबेहूब माणसं तयार केली जाऊ शकतात. त्यामुळे जेनेटिकल डायव्हर्सिटी ही लॉस्ट होऊ शकते. हाही एक थ्रेट होता. भविष्यकाळासाठी या क्षेत्रामध्ये आणखी ॲडव्हान्समेंट होऊ शकते आणि ती नक्कीच व्हायला हवी. कारण क्लोनिंगमध्ये प्रामुख्याने 2 प्रकार आहेत, रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग आणि नॉन रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग. रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंगमध्ये हुबेहूब जीव निर्माण केला जातो आणि नॉन प्रोडक्टिव्हमध्ये फक्त एखादा अवयव किंवा एखादी टिश्यू ही रिसर्चसाठी किंवा थेरॅपेटिक यूजसाठी तयार केली जाऊ शकते. तर सध्या बऱ्याच देशामध्ये रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंगला बॅन आहे, मात्र नॉन रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग जसं की थेरॅपेटिक यूजसाठी टिश्यू तयार करणं किंवा एखादा अवयव तयार करणं याला मात्र मेडिकल सायन्समध्ये परमिशन आहे आणि सगळ्याच देशांनी जवळपास ह्या गोष्टीला मान्यता दिलेली आहे.